ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता इथे सायली बसलेली असते अर्जुनच्या बाजूला. अर्जुनला शुद्धी आलेलीच नसते. तर आता इथे सायली म्हणत असते, चिडलात ना माझ्यावरती? मला माहिती आहे माझ्यावरती का चिडलाय तुम्ही. तुम्ही घरातनं बाहेर पडला तेव्हा मी तुम्हाला म्हणाले की तुमच्याशी कधीच बोलणार नाही. त्याचा राग तुम्ही असं तिन्ही सांजेच्या वेळेला झोपून काढतं का हो, असं म्हणते ती. सोडा ना राग, उठा ना, असं म्हणते ती. अहो उठा ना, असं म्हणत असते ती. अर्जुनला शुद्धी येतच नसते. तर आता सायली खूप जास्त रडत असते. तर आता इथे सायली आपली बॅग घेते आपल्या हातामध्ये. तर आता त्याच्यामध्ये काहीतरी शोधायला लागते ती. तर आता त्याच्यामध्ये अंगार असतो बहुतेक. तर आता ती जाते अर्जुनच्या डोक्याकडे आणि अंगार आणलाय तुमच्यासाठी असं म्हणते आणि अंगारा लावते त्याला. मला माहिती आहे तुमचा या अंगारा वगैरे लावण्यावर विश्वास नाहीये, पण माझी आणि आईची श्रद्धा आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता ती अर्जुनला बघतच असते सायली. तर आता ती बसते परत. तुम्ही एक हट्टी आहात ना, तर मी 6 हट्टी आहे आणि आपलं बाळ 17 हट्टी आहे असं म्हणते ती. तुम्ही जर आता उठला नाहीत ना, तर आपलं बाळ बोलणार नाही तुमच्याशी. याच्यासाठी तरी उठा ना हो, नाहीतर मी पूर्ण आजीनाच तुमचं नाव सांगते. मग बरोबर उठाल तुम्ही असं म्हणते ती. अहो असं म्हणते ती. उठा ना हो असं म्हणते ती. एवढा राग कोणी धरून ठेवतं का असं म्हणते ती. तुम्ही चिडा ना माझ्यावरती. थोडा हवं तर बोला मला, पण उठा ना असं म्हणते ती. उठा ना असं म्हणून रडत असते त्याचा हात आपल्या हातात घेऊन. अहो अहो असं करत असते ती. तर आता इथे त्या गुंडाला मारत असतात सगळे इन्स्पेक्टर मिळून. खूप मारतात आता त्याला ते. मला नका मारू असं म्हणत असतो तो. तोंड उघड आणि तुझा मास्टर माइंड कोण आहे ते सांग असं म्हणतो होता इन्स्पेक्टर निगम. तर आता तो म्हणतो गुंड की मला तर त्या मुलीना किडनॅप करायला सांगितलं होतं. मला तर कॉल आला होता. आता तो फोन कोणी केलेला ते मला नाही माहिती असं म्हणतो तो. तर आता इन्स्पेक्टर सावंत आणि इन्स्पेक्टर निकम काहीतरी विचार करतात. इन्स्पेक्टर निकम, मला असं वाटतंय या माणसाला यातलं काहीच माहित नाही असं म्हणतो तो. तर आता इथे अस्मिता बाहेर थांबलेली असते हॉस्पिटलच्या रूमच्या. तर आता अस्मिता म्हणते सायलीच्या बाळासाठी सगळं चांगलं नाही आहे ना असं म्हणते अस्मिता अश्विनला. बहिणीचा सगळा स्ट्रेस त्याच्यापर्यंत पोहोचत असणार आहे हे मात्र नक्की असं म्हणतो अश्विन. तेवढ्यातच आता चैतन्याला कॉल आलेला असतो. कुठून फोन आहे असं म्हणतो आता अश्विन. चैतन्य म्हणतो ऑफिसमधून आहे. देशमुख बोला असं म्हणतो तो. काय असं म्हणतो आता चैतन्य. कसं शक्य आहे असं म्हणतो तो. मला पाठवा मी वाचतो असं म्हणतो तो. काय झालंय चैतन्य असं म्हणते अस्मिता. मानसीच्या केसमध्ये ऑपोजिशनच्या वकिलाने उद्याची तारीख मागून घेतली असं म्हणतो चैतन्य. उद्या ते कोर्टात मानसीला हजर पण करणार आहेत म्हणे असं म्हणतो तो. पण कोर्टात हिअरिंगसाठी अर्जुन असायला लागणार ना तिथे असं म्हणते अस्मिता. तर आता परत कॉल येतो चैतन्याला. तर हा सावंत बोला असं म्हणतो तो. चैतन्य सर, तुम्ही त्या शेंडे वकिलांची नोटीस बघितली का असं म्हणतो तो. हो असं म्हणतो चैतन्य. उद्या मला कोर्टात अर्ज करून अर्जुनच्या मेडिकल रिपोर्ट सबमिट करावे लागतील असं म्हणतो तो. सावंत, उद्या कोर्टात सायली वहिनी पण हजर नसणार असं म्हणतो तो. असं झालं तर आपली केस खूप वीक पडेल. मग काम करा ना, सायली मॅमशी बोलून बघता का, निदान त्या तरी उद्या कोर्टात हजर असायला हव्यात असं म्हणतो तो. मी बघतो काय करायचं ते असं म्हणतो चैतन्य. हॅलो देशमुख, माझं एक काम करा असं म्हणतो चैतन्य. तुम्हाला डिटेल्स पाठवतोय, अर्ज ड्राफ्ट करून ठेवा. ओके असं म्हणतो तो आणि आता फोन ठेवतो तो. मी आलोच म्हणतो आणि आतमध्ये जातो. तर आता मानसीचं काउन्सिलिंग घेतलेलं दाखवलंय. तर आता इन्स्पेक्टर म्हणत असते त्या मानसीला, तुझा इन्स्पेक्टरवर भरोसा आहे ना असं म्हणते ती. मग आम्हाला सांग ना हे सगळं कुणी केलंय असं म्हणते ती. हे बघ बाळा, तुला हवा तितका वेळ घे, पण काहीतरी बोल असं म्हणते ती काउन्सिलर. मानसी काय बोलतच नसते. तू काय बोललीच नाहीस तर आम्हाला कसं कळणार असं म्हणते ती की तुझ्या बाबतीत नेमकं काय घडलंय ते असं म्हणते ती. बाळा, मी दुसऱ्या कोणाला तरी बोलू का तुझ्यासोबत बोलायला असं म्हणते ती. असं कोणी आहे का ज्याच्याशी बोलून तुला कम्फर्टेबल वाटेल असं म्हणते ती. तर मानसी काय बोलतच नसते. तर आता प्रियाला दाखवले. तर आता इथे प्रिया खूप जास्त आनंदात असते आणि आता ती एन्जॉयमेंट करत असते बाकावर बसून जेलच्या. उद्या हिअरिंगची तारीख तर मिळाली, पण उद्या सगळं माझ्या मनासारखं होईल ना असं म्हणते ती. तर आता ती खूप जास्त विचलित झालेली असते. तर आता इथे सायली म्हणते अर्जुनला उठा ना हो असं म्हणत असते ती. तेवढ्यातच आता चैतन्य येतो. असं अवेळी झोपून कसं चालेल असं म्हणत असते ती अर्जुनला. जेवणाची वेळ झाली आहे, नाही जेवला तर अपचन होईल किंवा वेळानं जेवला तर त्रास होईल तुम्हाला असं म्हणते ती. तर आता चैतन्य आलेला असतो आणि येऊन थांबतो तो सायलीच्या बाजूला. बास आला आता, उठा ना असं म्हणते ती. सायली वहिनी असं म्हणतो चैतन्य. मला तुझ्याशी थोडं बोलायचं असं म्हणतो चैतन्य. भाऊजी माझ्याशी काही बोलू नका असं म्हणते सायली. तुमच्या मित्राशी बोला आणि तिला सांगा उठायला असं म्हणते सायली. अहो एवढा वेळ कोणी झोपून राहतं का हो, घरात सगळे वाट बघतायत आणि घरी सगळी कामं राहिल्यात असं म्हणते ती. असं उशिरा जेवलं ना की नीट जेवण जाणार नाही, अपचन होईल, मग जळजळत राहतं. अहो उठा ना असं म्हणते सायली. वहिनी प्लीज भानावर आहे का वहिनी, झोपला नाही येतो असं म्हणतो चैतन्य. विशुद्ध पडलाय, त्याच्या मणक्याला मार लागलाय असं म्हणतो चैतन्य. आता सर्जरी झाली आहे त्याची, प्लीज तू भानावर आहे असं म्हणतो चैतन्य. सायली भानावरच नसते. चैतन्याला रडायला आलेलं असतं. मग हे शुद्धीत कधी येतील भाऊजी असं म्हणते सायली. येईल येईल, अर्जुन शुद्धीवर येणार, तू अजिबात त्याची काय काळजी करू नकोस. अर्जुनला काय होणार नाही असं म्हणतो चैतन्य. वहिनी आपल्याला उद्या कोर्टात जावं लागणार असं म्हणतो चैतन्य. आपल्या केससाठी तू तिथे हजर राहणं खूप गरजेचं आहे, नाहीतर केस खूप वीक होईल. उद्या कोर्टात हजर करणार आहेत मानसीला, तुला तिथे हजर हवंच लागणार असं म्हणतो तो. भाऊजी ह्यांना बरं वाटेस तोपर्यंत मी हलणार नाही इथून असं म्हणते ती. मी नाही येणार,
मी तेच थांबणार असं म्हणते ती. थोडासा विचार करा असं म्हणतो चैतन्य. तुझ्यावरचे सगळे आरोप खोटे आहेत हे सिद्ध नको का व्हायला? अर्जुननी जीवाची बाजी लावून ही केस इथपर्यंत आणली असं म्हणतो चैतन्य. त्याची सगळी मेहनत वाया नको ना जायला असं म्हणतो चैतन्य. मला माझ्यावरच्या आरोपांची काळजी नाहीये भाऊजी. मला फक्त हे लवकरात लवकर बरे व्हायला हवेत असं म्हणते सायली. तर आता इथे सायलीला खूप जास्त त्रास होत असतो. आता ती त्याच्या बाजूला जाऊन बसते. जोपर्यंत ह्यांना बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही असं म्हणते ती. कुठेही जाणार नाही, इथेच बसून राहणार असं म्हणते सायली. तर आता इथे चैतन्य फोन बाहेर काढतो. तर आता तो वाचतो परत ती ऑफिशियल स्टेटमेंट. तर आता इथे सीमा कॉन्स्टेबल येते प्रियाकडे. प्रिया हे बघ असं म्हणते ती. तर आता इथे मेसेज आलेला असतो. कॉल आलाय असं म्हणते आता ती कॉन्स्टेबल. तर आता प्रिया कॉल घेते. तर आता ती बोलायला लागते. हॅलो असं म्हणते ती. तर आता महिपत वगैरे बोलायला लागतात. तर शेंडे वकील पण असतो त्यांच्याबरोबर आणि राकेश सुद्धा. तर आता सगळेजण बोलत असतात तर ऑडिओ बंद आहे. कळा ना तुला असं म्हणतो महिपत. अरे शेंड्या उद्या काय बोलायचं कोर्टात माहितीये ना असं म्हणतो महिपत. हो सर असं म्हणतो शेंडे. मला उद्या कुठलीही चूक झालेली नको असं म्हणते प्रिया. असं म्हणतो तो वकील. तर आता परत ऑडिओ बंद आहे आणि काय काय डिस्कशन चालूच आहे. तर आता शेंडे वकील काय काय सांगत असतो आणि महिपत पण त्यांना काय काय सांगत असतो. तर आता सायलीने अर्जुनला दाखवले. सायली इथे काहीतरी वाचत बसलेली असते. ऐक बाळा, प्रिय बाळा, आज तुझे बाबा माझ्यावर खूप चिडलेत कारण ते घरातनं निघताना त्यांच्याशी भांडले ना. त्यांना म्हणाले की मला त्यांच्याशी बोलायचंच नाही असं म्हणते सायली. तेच त्याने खूप मनावर घेतले असं म्हणते सायली. पण माझी खात्री आहे बाळा त्यांचा राग जाईल पटकन असं म्हणत असते ती. आणि हो ते उठून नेहमीसारखे हसत हसत आपल्याबरोबर बोलायलाही लागतील. माझ्या पोटावर हात ठेवतील आणि म्हणतील बायको आपल्या बाळाने लाथ मारली. म्हणतील माझं बाळ माझ्याशी बोलते. बायको हे बघ, बायको ते बघ, बायको असं म्हणून रडायला लागते ती. तर आता ती लेटर वाचत असते जे रोज लिहित असतात ना अर्जुन आणि सायली आपल्या बाळासाठी, ते वाचत असते ती. रोज आपल्या बाळाला पत्र लिहायचं असं ठरलं होतं ना आपलं असं म्हणते सायली. मग निदान त्यासाठी तरी उठा. बाळाला पत्र लिहिण्यासाठी तरी उठा ना असं म्हणते ती. अहो उठा ना. तर आता ती परत हात घेते अर्जुनचा आपल्या हातामध्ये. तर आता खूप भावुक होते सायली. त्याच्या हातावरती आपलं डोकं ठेवते आणि रडत असते ती. तर आता ती परत त्याचा हात बाजूला ठेवते. तर आता ती खूप जास्त रडत असते आणि तिला खूप जास्त त्रास झालेला असतो. तर आता तिला झोप येत असते. तर आता ती बघते ती तर हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून. तर आता तिला खूप जास्त त्रास होत असतो. तर आता ती उभारते. खूपच इमोशनल दाखवलंय सायलीला. तर आता तिथेच ती फेऱ्या मारत असते. तर आता ती मशिनांकडे बघत असते अर्जुनच्या. तर आता ती परत त्याच्या डोक्याकडे येते. त्याच्या डोक्यावरती हात ठेवते. तर आता ती परत एरजाऱ्या मारत असते. तर आता चैतन्य फोनवर बोलत असतो. ऑडिओ बंद आहे. दुःखी असतात अस्मिता आणि अश्विनी हे सगळं काय चाललंय म्हणून. तर आता इथे सायली आतमध्ये खूप जास्त दुःखी असते कारण अर्जुनला शुद्धीच आली नसते ना. तर आता दिव्या यायला दाखवले. तर आता तिच्या समोर थांबून कल्पना आणि प्रतिमा दोघे प्रार्थना करत असतात. दोघींनाही खूप जास्त दुःख झालेलं असतं. खूप जास्त प्रार्थना करत असतात. त्यांनी रडत सुद्धा असतात. खूप वाईट वाटत असतं त्यांना. तर आता इथे सायलीला दाखवले. तर आता सायलीला पण झोप येत असते मात्र ती झोपत नसते अर्जुनच्या काळजीपोटी. तर आता ती जवळ येते अर्जुनच्या डोक्यावर परत हात ठेवते आणि बघते. अर्जुनला मात्र काहीच शुद्धी नसते. खूप त्रास होत असतो सायलीला. अजून काय येत नाहीये त्याला शुद्धी म्हणून. तर आता इथे सकाळ झालेली असते. तर आता कोर्ट दाखवलंय. तर आता इथे सुनवाई दाखवलंय. तर आता इथे चैतन्य असतो. तर आता दोन्ही इन्स्पेक्टर असतात आणि शेंडे वकील सुद्धा असतो. मानसीला सुद्धा आणलेलं असतं. तर आता इथे आजच्या कारवाईला सुरुवात करण्यात यावी असं म्हणतात जज. तर आता चैतन्य येतो. युअर ऑनर, मिसेस सायली सुभेदार यांचे वकील अर्जुन सुभेदार यांची तब्येत ठीक नाहीये. त्यामुळे आज ते इथे हिअरिंगसाठी उपस्थित नाही आहेत असं म्हणतं चैतन्य. तर मानसी तिथेच असते. हे त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट आणि हा गैरहजर राहण्याचा अर्ज असं म्हणतो चैतन्य. आरोपी सायली सुभेदार या अर्जुन सुभेदारांच्या पत्नी असल्यामुळे त्यांना अर्जुन सुभेदारांसोबत राहणं गरजेचं होतं. त्यामुळे त्या येऊ नाही शकल्या असं म्हणतो तो. त्यामुळे त्या इथे नाही आहेत असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणतात आता जज. तर आता चैतन्य जाऊन बसतो आपल्या जागेवरती. ॲडव्होकेट शेंडे, आरोपीचे वकील हजर नसल्यावर तुम्हाला याच्यावरती काही बोलायचं आहे असं म्हणतो तो. तर आता शेंडे वकील उभारतो. अर्थातच मिलॉर्ड. मेलॉर्ड ही ओपन अँड शट केस आहे. या केस संदर्भातले काही नवीन पुरावे मला कोर्टात सादर करायचे आहेत असं म्हणतो तो. गो अहेड असं म्हणतात जज. मिलॉर्ड, सायली सुभेदार अल्पवयीन मुलींची तस्करी करताना काही पुरावे सापडले आहेत आणि आता या केसला वेगळंच वळण मिळालेलं आहे असं म्हणतो तो. सायली यांच्या आश्रमात लहानाची मोठी झालेली मानसी गेले कित्येक दिवस गायब होती पण ती पोलिसांना सापडली आहे असं म्हणतो तो. म्हणजेच सायली सुभेदार तस्करीतून ही मुलगी सुटलेली दिसत नाहीये असं म्हणतो तो. ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणतो चैतन्य. तस्करी कोण करत होतं हे ठरवून ॲडव्होकेट शेंडेनी या केसचा निकाल द्यायची काहीच गरज नाही आहे असं म्हणतो चैतन्य. ऑब्जेक्शन सस्टेन्ड असं म्हणतात जज. मिलॉर्ड, पीडित मुलगी मानसी आज कोर्टासमोर हजर झाली. पोलिसांनी तपास केलाय त्याचेही रिपोर्ट असं म्हणतो शेंडे वकील. तर आता सगळे रिपोर्ट दाखवतो तो वकील आणि जजला देतो. मिलॉर्ड, मी इन्स्पेक्टर निकम यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मागतो असं म्हणतो तो. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात जज. तर आता इथे इन्स्पेक्टर निकम येतात आणि थांबतात आरोपीच्या पिंजऱ्यात. तर आता काही प्रश्न विचारतात शेंडे वकील इन्स्पेक्टरांना. तर आता ऑडिओ बंदच आहे. तर आता इन्स्पेक्टर निकम सगळ्या गोष्टी सांगतात. ऑडिओ बंद असल्यामुळे काय चाललंय खरंच माहित नाही. आणि आता इथे जज काय काय नोंदी करत असतात. तर आता सायली आणि अर्जुनला दाखवलंय. तुम्ही बरे झाल्याशिवाय मी इथून कुठे जाणार आहे असं म्हणते सायली. इथेच बसून राहणार आहे असं म्हणते ती. उठा ना. अहो असं म्हणत असते ती. अहो उठा असं म्हणत असते ती.
तर आता त्याला शुद्धी येतच नसते. तर आता इथे शेंडे वकील म्हणतो, ह्या प्रकरणातील आरोपी सुनील बोडके यांना मी कोर्टात बोलवण्याची विनंती करतो असं म्हणतो तो. परवानगी आहे असं म्हणतात जज. थँक्यू मिलॉर्ड असं म्हणतो शेंडे. शेंडे हजर हो असं म्हणतात आता ते. तर आता इथे शेंडेला घेऊन येतात पोलीस. तर आता शेंडे आलेला असतो कोर्टामध्ये. तर आता तो येऊन थांबलेला असतो आरोपीच्या पिंजऱ्यात. तर आता इथे शेंडे वकील म्हणतो, तर सुनील बोडके तू मानसीला कुठे घेऊन चालला होतास असं म्हणतो तो. मला या मुलीला बँगलोरला सोडायला सांगितलं होतं असं म्हणतो तो. पण मला या सगळ्याबद्दल काय माहित नाही साहेब असं म्हणतो तो. तू सायली सुभेदार हे नाव ऐकलंच असशील असं म्हणतो तो. ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणतो चैतन्य. साक्षीदाराची साक्ष हवी तशी वळवली जाते असं म्हणतो चैतन्य. ऑब्जेक्शन सस्टेंड असं म्हणतात आता जज. थँक्यू असं म्हणतो चैतन्य. मिलॉर्ड पीडित मुलगी मानसी हिला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतो असं म्हणतो तो. तर आता परमिशन ग्रांटेड असं म्हणतात जज. यांना घेऊन जाऊ शकता असं म्हणतो तो. तर आता इथे मानसी येणार आहे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये. तर आता इथे मानसी येते आणि थांबते. तर मानसी तू बोलू शकतेस बरोबर आहेस असं म्हणतो तो. हो असं म्हणते मानसी. तर मानसी तुझ्या बरोबर जे काय घडलं ते न्यायालयात सांग असं म्हणतो तो. आणि ज्याच्यामुळे घडलंय तेही सांग असं म्हणतो तो. तर आता मानसी काय सांगतच नाही. खूप घाबरलेली असते ती. नाही इथे घाबरण्याची काय गरज नाही असं म्हणतो तो. जे काय घडलं असेल ते कोर्टामध्ये सांग असं म्हणतो तो. जज साहेब ऐकतच आहेत असं म्हणतो तो. तर सायली बाळा थोडं तरी खाऊन घे ना गं असं म्हणते प्रतिमा. अगं तू काल हॉस्पिटलमध्ये आल्यापासून काही खाल्लेलं नाही असं म्हणते कल्पना. तर आता इथे बघा प्रेक्षक परत दाखवले हॉस्पिटल आणि आता इथे प्रतिमा प्रताप कल्पना आलेले असतात अर्जुनला बघायला. अस्मिता म्हणाली की तू काल चहा पण नाही घेतलास असं म्हणते ती. थोडंसं खाऊन घे ना बाळा असं म्हणते ती. आई जोपर्यंत यांना बरं वाटत नाही तोपर्यंत माझ्या घशाखाली काहीही उतरणार नाही असं म्हणते ती. एरवी घरात पण मी यांची कायम वाट बघत असते. मग आता हे असे झोपून असताना मी कशी जेवू असं म्हणते ती. सायली अगं स्वतःची नाही तर पोटातल्या बाळाची तरी काळजी कर असं म्हणतो प्रताप. तू जर उपाशी राहिलीस तर बाळ सुद्धा उपाशीच राहील असं म्हणतो तो. तुम्ही जे बोलताय ते बुद्धीला पटतंय पण मन मानत नाही असं म्हणते सायली. आणि ह्या लढाईत माझं बाळ पण माझी साथ देईन असं म्हणते ती. त्याला पण त्याचे बाबा लवकर शुद्धीवर यायला हवेत असं म्हणते ती. तर आता इथे मानसीला दाखवलंय परत. तर आता इथे शेंडे वकील असतो तिथेच. बघितलं मिलॉर्ड सायली सुभेदारांनी या मुलीला इतकं धमकवलंय की तिच्या तोंडातून एक शब्दही फुटत नाही असं म्हणतो तो. ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणतो चैतन्य. तर आता इथे चैतन्य समोरून थांबतो. काहीही पुरावे नसताना सायली सुभेदार यांचं नाव कोर्टात परत का घेतलं जात आहे असं म्हणतो चैतन्य. सायली सुभेदार यांनीच हिला धमकवले ह्याचे पुरावे आहेत आमच्याकडे असं म्हणतो तो. मिलॉर्ड जेव्हा मानसी पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट देण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिच्याकडून आम्हाला एक चिठ्ठी सापडली असं म्हणतो तो. तर आता या चिठ्ठीमध्ये मानसीला किती क्रूरपणे धमकावलं गेलंय हे कोर्टाने जरूर पाहावं असं म्हणतो तो. तर आता शेंडे वकील ती चिठ्ठी देतो. तर आता जज बघतात ती चिठ्ठी. मिलॉर्ड माझी खात्री आहे हे हस्ताक्षर सायली सुभेदार यांचंच आहे असं म्हणतो तो. अर्थात रायटिंग टेस्ट होऊच शकते असं म्हणतो तो. सायली सुभेदार स्वतः कोर्टात आला असता तर समोरासमोर प्रवाह मिळाला असता. पण त्या कोर्टात हजर झाल्याच नाहीत. हुशार आहेत ना फार असं म्हणतो तो. त्यांचं हस्ताक्षर ओळखलं जाऊ नये म्हणून नवऱ्याच्या तब्येतीच्या कारण सांगून कोर्टात गैरहजर राहिले असं म्हणतो तो. कारण त्या स्वतः कोर्टात आला असता तर मानसीने स्वतःच ओळखलं असतं असं म्हणतो तो. आणि त्यांचा खेळ आजच संपला असता असं म्हणतो तो. ऑब्जेक्शन युअर ऑनर असं म्हणतो चैतन्य. आरोपीचे वकील कोर्टात हजर नाहीत म्हणून शेंडे वकील त्यांना वाटेल ते बोलू शकत नाही तसं म्हणतो तो. ते जे बोलतायत ते सगळं पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हणतो चैतन्य. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचे मेडिकल रिपोर्ट मी कोर्टाकडे आधीच सबमिट केलेत आणि पोलिसांनाही माहिती आहे त्यांना काय झालंय ते असं म्हणतो चैतन्य. त्या सगळ्या प्रकरणामुळे सायली सुभेदार प्रचंड तणावाखाली आहेत असं म्हणतो तो. प्रत्येक आरोपी तणावाखालीच असतो असं म्हणतो शेंडे वकील. कारण त्याचे गुन्हे इतके गंभीर असतात. मिलॉर्ड या दोघांनी कोर्टात हजर न राहून कोर्टाचा अपमान केलेला आहे असं म्हणतो तो. म्हणून माझी कोर्टाला विनंती आहे आतापर्यंत जे काय प्रॉब्लेम्स मी कोर्टासमोर सादर केलेले आहेत त्यामुळे सायली सुभेदार यांना कोणतीही सवलत न देता त्यांचा जामीन त्वरित नामंजूर केला जावा असं म्हणतो शेंडे वकील. आणि अल्पवयीन मुलींच्या तस्करी प्रकरणी सायली सुभेदार यांना आत टाकण्यात यावं आणि त्यांची अटक आत्ताच व्हावी असं म्हणतो तो. दॅट्स ऑल मिलॉर्ड असं म्हणतो तो. तर आता जज आपली स्टेटमेंट लिहितात. तर आता जाऊन बसतो शेंडे वकील. मानसी मात्र तोंड उघडतच नाही. तर आता जजमेंटून झालेलं असतं जजचं. तर आता इथे वाट बघत बसलेले असतात सचिन आणि मैपत. अण्णा कोर्टात काय सुरू असेल असं म्हणतो राकेश. वजन असं म्हणतो मैपत. काय विचारशील असं म्हणतो मैपत. अरे कोर्टात सुनावणी सुरू असेल असं म्हणतो तो. सुनावणीमध्ये काय झालं असेल हे विचारतो मी तुम्हाला आणि तुमचं काय असं म्हणतो राकेश. कपरे तू असं म्हणतो सचिन. उगाचच प्रश्न विचारून टेन्शन नको वाढूस तू असं म्हणतो सचिन. तर आता मैपत पण टेन्शन मध्ये असतो खूप. तर आता मानसी तिथेच असते काय बोलतच नसते. तर आता जजचं स्टेटमेंट लिहून झालेलं असतं. तर आता प्रियाला दाखवलंय. प्रिया तर इथे काय काय बोलत असते आणि खूप टेन्शनमध्ये असते ती. तर आता इथे आजचा भाग इथे समोर आता रिकॅपमध्ये काय ते. तर आता इथे प्रिया बोलत असते मैपत राकेश सचिन बरोबर आणि आता ती म्हणते मला गेल्या काही दिवसापासून मी बघतेय मला वाटतं की मी जिंकणार आहे. जिंकतेय तेवढ्यातच अर्जुन आणि सायली मला मात देतात असं म्हणते प्रिया. पण आता माझ्या पुढच्या प्लॅनमुळे
सगळा खेळ संपून जाईल असं म्हणते प्रिया. तर आता अर्जुनच्या शुद्धी आलेलीच नसते. तर आता डॉक्टर येतात. तर आता इथे प्रताप म्हणतो, पेशंटची काही सुधारणा आहे का? डॉक्टर तुम्ही का बोलत का नाही आहे तसं म्हणते आता सायली. त्यांना कधी जाग येईल असं म्हणते ती. ते अजून शुद्धीवर का नाही आले आम्हालाच कळत नाही असं म्हणतात ते. तर आता इथे प्रिया कॉल केलेली असते श्वेताला. तर आता इथे श्वेता असते अर्जुनच्या खोलीच्या बाहेर. पेशंटला अजून शुद्धी आली की नाही असं म्हणत असते ती. तर आता इथे श्वेता म्हणते नाही अजून. अर्जुन शुद्धीवर यायच्या आत त्याला उडव असं म्हणते प्रिया. तर आता गॅपचा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या या व्हिडिओला हेल्प करायला अजिबात विसरू नका. आणि असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर व्हिडिओ बघतच राहा.